ज्यामध्ये खास करून कोकणाचा उल्लेख करत असताना सांगायला गेला तर चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, दोडामार्ग असेल, या ठिकाणी अनेक ठिकाणी सातत्याने वनवे पेटले जातात। हा तसाच प्रश्न विदर्भात देखील आहे। जसं आमच्या खोडके साहेबांनी म्हटलं की अमरावतीमध्ये असेल, मेळघाटात असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, सगळ्याच ठिकाणी वनवे पेटवले जातात आणि आपण याच्यावरती उपाययोजना दिलेल्या आहेत। उपाययोजना आपण कागदावर दिल्यात, त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याच्यामध्ये वेळही घालवत नाही। परंतु आकडेवारी जर सभापती महोदय आम्ही पाहिली तर जवळजवळ 16,008 आगीच्या घटनांमध्ये 12,003 हेक्टर वनक्षेत्र जमीन आगीच्या विळख्यात आतापर्यंत सापडलेली आहे। त्याच्यापैकी गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 7,042 आगीच्या घटना घडल्या आहेत आणि चिपळूणमध्ये देखील जवळजवळ 5,000हून अधिक आगीच्या घटना घडल्यात आणि याच्यामध्ये या मानवनिर्मित आगी आहे ते लोकांच्या समोर आलेले आहे। त्या मानवनिर्मित आगी लावत असताना ज्या मानवनिर्मित आगी लावतात, आता आम्ही टेक्नॉलॉजीकडे गेलो, सॅटेलाइटनी पाहतोय, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, यामध्ये जर मानवनिर्मित आग लागत असेल आणि वनाचं नुकसान होणार असेल, प्राण्यांचं नुकसान होणार असेल तर त्याच्यामध्ये एक कायदा आणला गेला पाहिजे। ज्याप्रमाणे आम्ही मनुष्य हत्या केली तर त्याच्यामध्ये जसा कायदा निर्माण होतो तसा जंगलाची हत्या करणं आणि पशूंची हत्या करण्यासाठी पण एक कायदा माननीय मंत्री महोदयाने आणावा, जेणेकरून या आगी 16,000 आगी म्हणजे खूप मोठा विषय झाला सभापती म्हणून। त्यामध्ये चिपळूणमध्ये एका महिलेची मृत्यू देखील झाला, 70 वर्षीय वृद्धेचा, तिला कुठलेही बेनिफिट मिळालं गेलेलं नाही। त्यामुळे सभापती महोदय माझा स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत। या वनव्यामुळे वन्यजीव, जैविकता, पर्यावरण तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उपजीविकेवर झालेल्या परिणामांचे मूल्यांकन शासनाने केले आहे का आणि केले नसेल तर ते कधीपर्यंत करणार? वनव्यांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, वनसमित्या व स्वयंसेवी संस्थांच्या सभागृहातून कोणती जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात येत आहे? जर येत नसेल तर ती सुरू करणार का? आणि कोकण आणि विदर्भातील संवेदनशील वनक्षेत्रामध्ये वनवे वेळेत ओळखण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन निगराणी व जलद प्रतिसाद यंत्रणा उभारण्याबाबत शासनाची कालबाह्य कटिबद्ध योजना आहे का? आणि असेल तर ती काय आहे आणि नसेल तर ती सुरू करणार का? सन्माननीय सदस्य प्रसादजी लाड यांनी जो वनव्यांचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, बाब अशी की वन विभागाच्या जागांना लागणे आणि वनवे खाजगी जमिनीतल्या झाडांना लागणं। कोकणामध्ये बहुतांशी वनवे हे खाजगी जमिनीमध्ये असलेल्या जागेवर झाडांच्या किंवा पालापाचोळ्यांना लागतात, प्रामुख्याने कोकणामध्ये। आणि अशा परिस्थितीमध्ये आता प्रसादजी लाड यांनी जी चिपळूण येथली घटना सांगितली की त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू आला, ती खाजगी जागा होती, ती वन विभागाच्या जागेमध्ये न झाल्या कारणानं वन विभागाच्याकडून नुकसान भरपाई जी देण्यात येते ती देऊ शकत नाही। परंतु कृषी विभाग किंवा आपत्ती ही माहिती मी आज सकाळीच ब्रीफिंग घेताना मी त्यांना सांगितलं की जरी वन विभाग देणार नसेल तरी कृषी विभाग किंवा आपत्ती विभागाकडून त्या महिलेच्या असलेल्या वारसांना निश्चितपणे मदत मिळाली पाहिजे आणि त्याकरता बाई मी स्वतः त्याचं लक्ष घालीन। आता राहिला सॅटेलाइटच्या माध्यमातून वनव्यांची निश्चितपणे देखरेख केली जाते। AI माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी सतर्क होण्याकरता निश्चितपणे माहिती अधिकाऱ्यांना मिळते। मला एक नमूद करावं वाटतं की आजच्या कालखंडामध्ये वनाचं रक्षण करण्याकरता नुसते वन अधिकारी किंवा वन कर्मचारी नाही, सर्वसामान्य नागरिक सुद्धा अतिशय पर्यावरणवादी, म्हणजे झाडावर प्रेम करणारे सर्वच लोक, गावातले सुद्धा, म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, नामदार या सर्वांमध्येच त्या गोष्टीची एक प्रकारची जाणीव आहे। आणि शासकीय यंत्रणा सुद्धा, नुसतं काय वन विभाग नाही तर ग्रामसेवक सुद्धा तिथे येतो, तलाठी सुद्धा मदतीला येतो, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सुद्धा मदतीला येते आणि सर्वांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात। प्रसादजी लाड यांनी सांगितलं की 16,000 आता आपल्याकडे स्मोक डिटेक्टर आहेत, कुठे कोणी सिगरेट ओढला तरी सुद्धा त्याची माहिती सॅटेलाइटच्या माध्यमातून केंद्र स्तरावर कुठेही आपल्या साधारणपणे राब आता कोकणामध्ये राब कमी झालाय, परंतु तेंदूपत्ते वेचण्याकरता किंवा मोहाची फुले वेचण्याकरता जे विदर्भामध्ये हजारो कर्मचारी जातात किंवा नागरिक जातात, त्या ठिकाणी ते मोहाची फुलं पडण्यापूर्वी त्या ठिकाणी ते आग लावतात, ते नोट होते ती, म्हणजे ह्या काय म्हणजे वनवे नसते लागलेला। परंतु भविष्य काळामध्ये त्या लोकांकरता म्हणजे मोहाची फुलांची वेचण्याकरता त्या लोकांना नेट देण्याचा वन विभागाने ठरवलेलं आहे। जसे आपले सुरंगीच्या झाडांना सुद्धा पडल्यानंतर त्याचं मूल्य कमी होतं, म्हणून सुरंगी जी आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या लोकांना सुद्धा नेट त्यांनी अर्ज करायचे, वन विभागामधून त्यांना नेट दिले जातील, जेणेकरून त्यांना दर्जेदार ज्याला म्हणजे मटेरियल मिळेल, म्हणजे उपज हा निश्चितपणे क्वालिटी मिळेल, 2 पैसे जास्त मिळेल। आणि अशा प्रकारची ही सगळी ही वनव्यांची कथा आणि व्यथा समजता मी स्वतः
वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समेत चर्चा करताना जगामध्ये वनवे लागतात त्या ठिकाणी कुठला देश अग्रेसर वनवे विझवण्यामध्ये झालाय तर त्याच्यामध्ये आले ऑस्ट्रेलियाचं नाव. आणि मग लवकरच वन विभागाचे काही अधिकारी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन वनवे लागू नयेत म्हणून ते काय तर प्रिकॉशन घेतात. एक, लागल्यानंतर कुठल्या यंत्रणा ते वापरतात, मशिनरी वापरतात आणि एकूण त्यांना यश किती कसं मिळतं या सगळ्याचा अभ्यास करून नंतर मग आपल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी समज दिली जाईल. आणि नुसते जे वन विभागाचे अधिकारी नाही तर अन्य अधिकाऱ्यांना सुद्धा त्याचा समावेश केला जाईल. आणि भविष्यकाळामध्ये वनव्यांच्या माध्यमातून वनसंपत्तीचा जो नाश होतोय तो रोखण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल.